सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं रवाना होत असताना डिक्सल टीम कडून प्रसाद आणि विकी. ओपनिंग पेअर ऑफ दिस मॅच टीम डिक्सलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना विकी आणि त्याच्या समूहामध्ये प्रसाद भासे. दोन्ही टीमचे 12th मॅन. काही चुकीचा निर्णय आला तर आपण आयोजकांशी वाद घालू नका. 12वा प्रतिनिधी सातत्यानं उल्लेख करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय श्री शरद रामचंद्र ठाणगे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील पुन्हा एकदा त्यांच्याच स्पर्धेमध्ये आमदार चषक 2023 मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. साथ मिळाली ओमकार क्रीडा मंडळ आशाने टीमची आणि त्यांना साथीला घेऊन साकारलेली भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा अर्थातच आमदार चषक 2023 अंतिम दिवसातील पहिला सामना आपल्या समोर. डिक्सल आणि त्यांच्या विरोधामध्ये गुलसुंदे टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं टीम डिक्सल संघाला. 4 ओव्हरची मॅच. टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन उपस्थित त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. चांगली मॅच पाहायला मिळेल. चांगला क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहिलाय आणि या मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि अजूनही निर्णयावरती अंमलबजावणी केली नाहीये. दिलगिरी व्यक्त करतोय. प्लीज आपण आयोजकांना सहकार्य करा. आयोजन करणं सोपं काम नसतं आणि ते घडवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि त्या मेहनतीसाठी खेळाडूंचं सहकार्य देखील खूप गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय. सहकार्य केलं आयोजकांनी देखील. अगदी दूरवरून आपण आलाय परंतु आता मात्र विलंब करू नका प्लीज. 1 ओव्हर नंतर आपण फिल्डर देखील चेंज करू शकता. क्रिकेटचा नियम आहे. त्यामुळे काही अडथळा असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. गुलसुंदे टीम पण विलंब करू नका कारण प्रत्येक वेळ महत्वाचे. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही हे आपण कित्येकदा पाहिलंय आणि त्यामुळे मी विनंती करतोय की आपण सामना त्वरित चालू करा. आमचे ऑफिशियल्स खास करून आपल्याला विनंती आज आपण सामने स्पीडअप करून घ्या जेणेकरून संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मॅच खेळवण्यासाठी त्रास होणार नाही. याची दक्षता आपण आताच घ्या. खेळाडू सहकार्य करत नसतील तर आपण ओव्हर देखील चेंज करू. ओव्हर आपण कमी करू कारण खेळाडूंसाठी आपण प्रचंड मेहनत घेऊ यात मात्र शंका नाहीये. परंतु खेळाडू जर सहकार्य करत नसतील तर आपण देखील आयोजकाचा एक भाग म्हणून काही तरी चेंजेस आपण टुर्नामेंटमध्ये करू शकतो. सर्वप्रथम आयोजकांचे मनस्वी आभार. समालोचनासाठी मला इथे आमंत्रित केलं आणि त्यानंतर माझे साथी समालोचक सातत्यानं मार्गदर्शन करणारे आमचे संदीपजी बोराडे सर त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. अंतिम दिवस अजूनही आशा आहे की पहिला बॉल अंतिम दिवसातील मैदानाच्या आतमध्ये पडावा आणि जेणेकरून आजच्या दिवसाला देखील सुरुवात व्हावी. गणरायाच्या चरणी नतमस्तक पुन्हा एकदा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील चरणी त्रिवार मानाचा मुजरा. आमदार चषक 2023 अंतिम दिवस या स्पर्धेचा. चला गुलसुंदे टीम प्लीज आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा सूचना येत आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्यानंतर आमचे ऑफिशियल देखील सज्जन लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अतुल जी घरत आणि त्यांच्या समवेत ऑफिशियल्स आमचे मेन अंपायर विवेकजी ठाणगे आमचे पंच. 3 दिवसामध्ये देखील चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला असेल
आजच्या दिवसामध्ये देखील चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. ऑफिशियल्स होत आहेत सज्ज. अंपायरचा येईल ग्रीन सिग्नलचा इशारा आणि आजच्या दिवसाला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती क्रमांक पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती टीम गुलसुंदे संघाकडून अजय. अजय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. रसायने विभागातून दाखल झाला या स्पर्धेमध्ये गुलसुंदे हा संघ. दोन्ही टीम्सला शुभेच्छा देऊया. मॅच लावते सुरुवात. अंतिम दिवसातील पहिला सामना आपल्या समोर. पहिला बॉल घेऊन तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अजय. अजय बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म मोर द विकेट न पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. अंतिम दिवसातील पहिला सामना पहिला बॉल. चांगला फटका इनफिल्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक आहे. बॉल चाललाय कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. फिल्डिंग चांगली होते. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलंय. 2 धावसंख्येनं धावेचा होतोय श्री गणेशा टीम. डिक्सल संघाचा प्रथम बॅटिंग करत असताना 2 धावाच्या साह्यानं धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय. 2 धावा धावफलकावरती. 1 बॉलचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 2. अजय चांगला बॉल फेकला. चांगली बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल स्लॉट मध्ये यार्कर लेंथनं. क्षेत्ररक्षक आहे पॉइंट मध्ये. बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत मिळेल एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावा धावफलकावरती 3. पिबनचं षटक आहे. केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमा लगत आपण पाहू. या षटकांमध्ये सातत्यानं आक्रमण केलं जातं. 2 बॉल मध्ये शांत होताना डिक्सल संघ आपण पाहतोय. 2 बॉल धावा धावफलकावरती 3. 4 ओव्हरची मॅच. पिबनचं षटक विकीवरती संपूर्णपणे जबाबदारी आहे. विकीचा फटका. वेगवान बॉल. चेंडू अतालाय. डॉट बॉलचे होते सांगता. डॉट बॉल न धावसंख्या असतील 3 या अंकावर. मोठा फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलच्या संपर्कातून बॉल सीमारेषेच्या रेषेजवळ मारायचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. विकी 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. 3 या धावसंख्येवरती लागलाय पहिला धक्का टीम डिक्सल संघाला विकीच्या स्वरूपात. महत्वाचा धक्का टीम डिक्सल संघाला विकीच्या स्वरूपामध्ये. निराश पावलानं तंबूच्या माघारी परतत असताना विकी 3 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागत असताना डिक्सल टीमला अजयनं मात्र अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या टीमसाठी. धावा धावफलकावरती 3. दूरवरून दाखल झालाय हा संघ आणि एक चांगली सुरुवात. बॉल संपले. 4 धावा धावफलकावरती 3. आक्रमण केले जाते या षटकामध्ये परंतु आता काहीसा अडचणीत आहे तो डिक्सल संघ. 4 बॉल धावा धावफलकावरती 3. जर्सी नंबर 3 अजय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. लोअर फुलटॉस. पुन्हा एकदा कॅचची संधी. पकडलाय झेल आणि संपलाय आणखीन एक बॅटरचा झेल. तू चल माया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. झटका क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर.
देखील इथे आगमन झाले, त्यांचं देखील व्यासपीठावरती सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. मैदानाच्या आतमध्ये अडखळलाय, P1च्या षटकामध्ये नेस्तनाभूत केले. पहिल्या 5 बॉलमध्ये गोलंदाज अजयनं करून दिले मजबूत सुरुवात टीम गुलसंदे टीमला. धाबा धाव फलकावरती 3 आणि 2 धक्के महत्वाचे मैदानाचे बाहेर जात असताना डिक्सल टीम. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. इनॅट नंबर 4 ओमकार. अपेक्षा आहेत ओमकार कडून भरपूर अशा अपेक्षा. बॉल पडल्यानंतर इन स्विंगच्या रूपामध्ये शरीर यष्टीवरती आढळला ओमकारच्या. अंपायरकडे आकर्षण दाद. अंपायर दाद फेटाळतायत आमचे विवेकजी ठाणगे सर. आणि इथे मात्र डॉट बॉल नव्हती सांगता. डॉट बॉलनं ओव्हर नंबर 1 कंप्लीट ऑफ दिस मॅच. धाबा धाव फलकावरती 2 विकेटच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती. माझा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मी म्हणणाऱ्यांना मातीत लोलवणारी या महाराष्ट्राची माती आहे. त्यात खंजीर सुद्धा घुसणार नाही अशी माझ्या शिवरायांची छाती आहे. त्याच शिवरायांचं गीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनपूर्वक आभार. पहिलं षटक संपले. धाबा धाव फलकावरती 3 आणि 2 विकेट मैदानाच्या बाहेर. सलामीवीर अजून मैदानाच्या आतमध्ये तटस्थ असताना प्रसाद वरती संपूर्णपणे जबाबदारी आहे. प्रसाद 2 बॉल 3 या धावसंख्येवरती खेळतोय आणि धाबा धाव फलकावरती 3. प्रसादनं जशा 3 धावा जमवल्या धाव फलकावरती तिथून धावसंख्या वाढलीच नाहीये 4 बॉलमध्ये. क्रमांक 2 षटक. प्रसाद अंपायरकडे दाद मागितली. प्रचंड उत्साह आहे दाद मध्ये. अंपायरनं देखील दिलाय प्रयत्नांना दाद. फलंदाज क्रमांक 3 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का मैदानाच्या बाहेर जात असताना प्रसादच्या स्वरूपात. आज टीम संकटामध्ये आणि संकटामध्ये एक अनबिटेबल इनिंग साकारावी लागेल रोहितला. ऑलराऊंडर आहे टीम डिक्सल संघाचा हा खेळाडू. गोलंदाज आतिश बॅटची लिडिंग एज. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. जबरदस्त फिल्डिंग. चांगले एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून. कौतुक करेल. तोपर्यंत मिलर सिंगल वाचवू शकत नाहीये क्षेत्ररक्षक. सिंगलच्या मदतीनं थेंबे थेंबे तले साचे. एकेरीनं धावसंख्या पुढे जाईल 4 या धावसंख्येवरती. 4 धावा धाव फलकावरती. 3 विकेट मैदानाच्या बाहेर. अतिश चांगली गोलंदाजी साकारतोय. अतिशचा बॉल फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. असं वाटलं बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय परंतु लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. ऑफिशियल सांगत असताना अतुलजी यांच्या माध्यमातून ते अवांतर दावेचा इशारा. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 मैदानाच्या आतमध्ये वापरला आमच्या पंचांनी आणि तिथे एक अतिरिक्त दावेनं धावसंख्या 5च्या अंकावर. ओमकार कडून भरपूर अपेक्षा आहेत टीमच्या. गुडलेच्या स्पॉटवरती बॉल पडला. अचानक घुसली घेऊन वेगवान पद्धतीने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये शेषच्या साह्यानं विसावला गेला. डॉट बॉलला धावसंख्या स्थिर 5 या धावसंख्येवरती. संत गतीनं वाटचाल करतोय डिक्सल संघ. अडचणीत आहे. धावा कराव्या लागतील प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खेळत असताना. अतिचा बॉल गुडलेनच्या स्पॉटवर पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. फ्लाय स्लिप क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल चालाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न.
तोपर्यंत नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपचा नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून 1+1 नो+1 अशा 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि तत्पूर्वी धाबा धावफलकावरती जोडल्या जातील 2च्या मदतीने धावसंख्या 2ने पुढे सरकेल 7 धाबा धावफलकावरती. सात धाबा धावफलकावरती फ्री हिटचा बॉल, समोर रोहित शपलो मारण्याचा प्रयत्न, अंपायर डिसिजन, इट इज वाईड. या अतिरिक्त धावसंख्येनं धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. 8 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. धावा बॅट न येत नाहीयेत परंतु चुका करताना दिसतोय आता अतिश. लाईन आणि लेंथ वरती आता कंट्रोल ठेवावा लागेल. नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचे. पाले आणि त्यांच्या विरोधामध्ये बीड, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे. फ्री हिट कंटिन्यू असेल. फ्री हिटचा बॉल अतिश, समोर रोहित, फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा अंपायरचा आलाय आणि इथे मात्र मिळेल एक सिंगल. नो+1 पुन्हा एकदा चुका करत असताना मैदानाच्या आतमध्ये अतिश. या 2च्या मदतीनं पुन्हा धाबा बोनसच्या स्वरूपात जोडल्या जातील धाबा धावफलकावरती. 10 धाबा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल आहे, ऑन फ्री हिट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. सातत्यानं चुका करत असताना अतिश. लेंथ थोडीशी आता बिघडताना दिसली अतिशची. फ्री हिटचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, चांगला फटका आहे, हुक केलाय, कट केलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला, कॅच पकडले. फ्री हिटची संधी होती आणि इथे मात्र फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. फ्री हिट होती, चांगला झेल टिपला पॉइंट रिजन मध्ये, परंतु फ्री हिटचा फायदा मिळाला ओमकारला. जीवनदान देखील मिळालंय. 1 बाउंसचा इशारा अंपायरचा. 4 बॉल संपले. धाबा धावफलकावरती 11. या षटकामध्ये धाबा येत आहेत. हातीचा बॉल, हाफ ट्रॅकर, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु पॉइंट मध्ये आणि तिथे देखील मिळेल सिंगल. चांगली गोलंदाजी चालू आहे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना अतिश काही अतिरिक्त धावसंख्या दिल्या नो वाईटच्या स्वरूपामध्ये, परंतु चांगली गोलंदाजी आहे. कौतुक करेल. जसे क्षेत्ररक्षण सजवलंय ना तशी गोलंदाजी करत असताना अतिश. शेवटचा बॉल या षटकातील, लोवर फुल टॉस आणि तिथे देखील क्षेत्ररक्षक आहे. चुकी केली क्षेत्ररक्षकानं. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. हा येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा टीम डिक्सल संघासाठी चौकार. अंतिम दिवसातील पहिला सामना आदरणीय शरदचंद्रजी ठाणगे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून साकारलेला हा भव्य दिव्य क्रिकेटचे सामने, अर्थातच आमदार चषक 2023. 2 षटकामध्ये जमवल्या डिक्सल टीमनं धाबा धावफलकावरती 16. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती निकेत. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्याच्या अखेरीस बॉल जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तिथे मिळेल सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1ने पुढे जाते 17 धाबा धावफलकावरती. महाराष्ट्रीयन आकडा 17 धावफलकावरती. अडचणीत होता संघ डिक्सल आणि त्यानंतर मागील षटकामध्ये आलेल्या 13 धाबा
संघर्ष करण्यासाठी ताकद देत आहे. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं होत आहे. लेग स्लिपच्या रिझन मध्ये इथे देखील मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये बदल. 18 धावा धावफलकावरती. एक एक धाव महत्वाची आहे क्रिकेटच्या पटलावरती. एक एक धाव तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट रोहितच्या माध्यमातून. बॅट आणि बॉलचा पुरेसा संपर्क नाही. डॉट बॉलची होते सांगता. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर 18 या धावसंख्येवरती. 2 बॉल संपलेत निकेतच्या षटकातील. तिसरं षटक आहे मिडल ऑर्डरचं षटक. धावा जमाव्या लागतील. स्लॉट मध्ये बॉल चांगला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लँड झाला नाहीये पुरेपूर. जमिनीला घरंगलत बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि तिथे मिळेल सिंगल. सिंगलनं धावसंख्या पुन्हा एकदा एकेरीनं पुढे जाते. 19 धावा धावफलकावरती. एक एक धाव्याला जास्त प्राधान्य या मॅच मध्ये आपण पाहतोय. निकेतचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. फ्लिपर टाईपचा बॉल आणि तिथे मात्र डॉट बॉल. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर 19 या धावसंख्येवरती. ओमकारला थांबवण्याचा प्रयत्न करतायत ते गुलसंदे टीमचे सर्व गोलंदाज. स्लॉट मध्ये बॉल. चेंडू हवेमध्ये. कॅचची नामी संधी. पकडली जाईल झेल आणि संपला. ओमकारचा देखील खेळ. ओमकार हॅज टू डिपार्ट. जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि त्या निर्णयावरती जशाच तशी कामगिरी करत असताना पहिल्या षटकामध्ये अजयनं धावा केल्या. खर्च केवळ 3 आणि त्यानंतर मिडल ऑर्डरचं षटक सांभाळला आतिशनं. त्यानं धावा खर्च केल्या तब्बल 13 आणि पुन्हा एकदा कमबॅक करत असताना या मॅच मध्ये निकेत रवींद्र जडेजाच्या स्टाईलनं लवकर ओव्हर फिनिश केली निकेतनं आणि धावा खर्च केला केवळ 3. 1 विकेट मिळवत असताना चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये नेऊन ठेवले टीम. गुलसंदे टीमला प्रथम बॉलिंग करत असताना धावा धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 या अंकावरती. शेवटचं स्लॉगचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल. कमालीचा बॉल. वेग होता. प्रचंड वेग होता या बॉलवरती. जसा बॉल फेकला तसा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि डॉट बॉलला धावसंख्या स्थिर 19 या धावसंख्येवरती. स्लॉगचं षटक. उर्वरित 5 बॉल शिल्लक आहेत या सत्रातील. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. वेगवान गतिशील अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल. अंपायरनं फेटाळलंय. सांगितलं अतिरिक्त धाव आहे आणि धावफलकावरती 1 वाढ होईल. 20 धावा धावफलकावरती वाईटच्या स्वरूपामध्ये. विचार केला ना तर अतिरिक्त धावसंख्येनं जास्त धावसंख्या वाढली ती टीम डिक्सल संघाची. 20 धावा धावफलकावरती स्कूप करायचा होता. बॅट आणि बॉलचा तितका संपर्क नाहीये आणि तिथे मात्र मिळेल पुन्हा एकदा सिंगल. या मॅचचा जर आपण विचार केला ना तर केवळ सिंगल्सला जास्त प्राधान्य दिलं टीम डिक्सल संघानं. धावा धावफलकावरती 20 बॉल शिल्लक असतील अजूनही 4. 21 धावा धावफलकावरती. स्लॉट मध्ये बॉल. चांगला फटका. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. तोपर्यंत पुन्हा एकदा मिळेल एक सिंगल. एक चांगला टार्गेट सेट करणं गरजेचं आहे प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात. दूरवरून आलाय संघ रसायन विभागातील गुलसंदे संघ आणि त्याच्या विरोधात खेळत असताना सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल. लो स्कोरिंग मॅच कडे आपण वाटचाल करताना पाहतोय. स्लॉट मध्ये बॉल. चांगला फटका. संघर्षाचा शंखनाद करणारा लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 28 च्या घरामध्ये. 28 रन्स ऑफ स्कोर कार्ड. 4 विकेट लॉस टीम डिक्सल. साहिलचा बॉल. वेगवान प्रत्युत्तर दिलं. कमबॅकिंग डिलिव्हरी होती आणि इथे मात्र एक शेवटचा बॉल बाकी आहे सत्रातील. धावा धावफलकावरती 28.
एखादा मोठा फटका संघर्षाची ताकद देऊ शकतो, सिद्ध करण्याची ताकद देऊ शकतो टीम डिक्सल संघाला. फुल टॉस बॉल, चांगला फटका रोहितच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. एक कंप्लीट होईल, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये आणि इथे मिळेल एक. प्रथम 17चा खेळ संपलाय. धाबा धाव फलकावरती 29. येणारे 24 बॉल आणि 30 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय टीम गुलसंदे संघाच्या विरोधात खेळत असताना टीम डिक्सल संघानं. चला, इनिंग ब्रेक्स नंतर आपण लगेच टॉस करण्यासाठी अतिरिक्त वेळ घेऊ नका. अंतिम दिवसामध्ये आपण जाऊन पोहोचला या स्पर्धेच्या आणि तुमचं सहकार्य गरजेचं आहे. 24 बॉल मध्ये टार्गेट सेट केलंय टीम डिक्सल संघानं त्या 30 धावसंख्येचं. येणारे 24 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज असेल टीम गुलसंदे संघाला. लक्ष वाचवलं जाईल की लक्ष अगदी सहजरित्या गाठलं जाईल, तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजेच्या सुंदर ध्वनी लहरी. लक्ष 24 बॉल आणि 30 या धावसंख्येचं. गुलसंदे टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. 24 बॉल 30चं समीकरण आहे. लो स्कोरिंग मॅच, परंतु लो स्कोरिंग मॅच बऱ्याचशा ठिकाणी आपण ठप होताना पाहिल्यात, अनुभवल्यात. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये पाली आणि त्यांच्या विरोधामध्ये बीड. दोन्ही टीम मध्ये केला जाईल टॉस. मी विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन, जाऊया आपण टॉस बॉक्स कडे. यस, थँक्यू साहिल. 24 बॉल आणि 30 या धावसंख्येचं लक्ष ठेवलंय टीम डिक्सल संघानं प्रथम बॅटिंग करत असताना. चांगली गोलंदाजी राहिली प्रथम सत्रामध्ये आपण अनुभवली असेल. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. घेऊन जाते कॉम्बॉक्स कडे साई. ओव्हर टू साई.
यस थँक्यू साई. 24 बॉल 30 धावसंख्येचं लक्ष. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच बऱ्याचशा ठिकाणी आपण टप होताना पाहिलात. विकी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे आणि तिथे मात्र विकीवरती संपूर्णपणे जबाबदारी आहे. मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखावा लागेल प्रतिस्पर्धी टीम गुलसुंदे संघाला. पहिला बॉल विकीचा. यार्कर लेन चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटची संधी. हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलमध्ये धाव मिळवले एक च्या मदतीने 30 धावसंख्येच्या पाठलागाला झाली आहे सुरुवात. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर दाबा धाव फलकावरती 30 वाचवायच्यात. पी1चं षटक. या षटकामध्ये संपूर्णपणे जबाबदारी आहे विकी या गोलंदाजावरती. आशायित विकी कडून डिक्सर संघाच्या. पी1च्या षटकामध्ये आक्रमण नेहमी आपण पाहत असतो, परंतु या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये दावा खर्च केल्या होत्या अजयनं केवळ 3. विकीला देखील तेच करावा लागेल. चांगला फटका. क्लासिकल स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य दडलं होतं या फटक्यामध्ये. डीप पॉइंटला बॉल चालला. सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आत साकारत असताना बॅट्समन निखिलच्या बॅटमधून आलेला डीप पॉइंटला चौकार. 4च्या मदतीनं 5 धावा धाव फलकावरती. 25ची अजूनही गरज. विकीचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. चांगलं क्षेत्ररक्षण. थर्ड मॅचच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे. 6 धावा धाव फलकावरती. पी1चं षटक. केवळ 2 सीमारक्षक आपण सीमा लगत पाहू. काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या रिझन कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली आहे डिक्सर टीमनं. 6 धावा धाव फलकावरती. 3 बॉल संपलेत विकीच्या षटकातील. विकीचा बॉल उमेशसाठी. चांगला फटका. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा येतोय उत्तुंग असा षटकार. हेच करायचं होतं डिक्सर संघाला देखील, परंतु निराशा पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये पी1चा पुरेपूर फायदा घेत असताना गुलसुंदे संघ गुडलेच्या स्पॉटवरती हा बॉल पडलाय भन्नाट वेगानं. कमबॅकिंग डिलिव्हरी. विकी हाताळत असताना दाबा धाव फलकावरती स्थिर राहतील 12 अंकावरती. बॉल शिल्लक आहे त्या षटकातील केवळ 1. शेवटचा धाव फलकावरती 12 इक्वेशन आहे. 19 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. विकीचा बॉल स्लॉट मध्ये होता. बॅटची लिडिंग एज. पर्याय नाहीये. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. 3 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल सीमा पार. लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये येतोय हा चौकार. सोळा धाबा पहिल्या षटकामध्ये जमवल्या गुलसुंदे टीमनं. चांगली बॅटिंग निखिलच्या आणि उमेशच्या माध्यमातून आपण पाहिली.
30 धाबा चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये मजबूत रीतीने सुरुवात केली आहे. चांगली सुरुवात, प्रचंड आघातीनं सुरुवात केली आहे. धाबा धाव फलकावरती 16, 14ची अजूनही गरज आहे. 18 बॉल शिल्लक आहे. क्रिकेट आहे. रोहित बॉलिंग ट्रॅकवरती रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र डॉट बॉलनं केली आहे सुरुवात. रोहितनं चांगली गोलंदाजी, चांगला फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. रिबतचा फटका, दुधारी तलवार इस्तेमाल करायची होती. लगती है तो सामने वाले की गर्दन करते, नहीं लगती है तो खुद की गर्दन करते. अशा विशिष्ट पद्धतीचा हा फटका सातत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील याचा वापर करताना आपण अनुभवलाय. डॉट बॉलनं 16 धावसंख्येवरती धावफलक स्थिर. रोहित चांगला गोलंदाज आहे, वेग आहे या गोलंदाजाकडे, प्रचंड वेग आहे. आणि टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना, लाईन लेंथ कंट्रोल मध्ये ठेवून गोलंदाजी करत असताना रोहित डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर 16 अंकावरती. असं वाटतंय की विकीनं जर धावा कमी दिल्या असताना तर या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसला असा संपूर्णपणे डिक्सल संघ. बॉलिंग आहे या टीमकडे देखील. 16 धाबा. रोहित चांगली गोलंदाजी, चांगला स्पेल टीमसाठी हाताळत असताना रोहितचा बॉल स्लॉट मध्ये, चांगला फटका आहे, गॅप सिलेक्शन बहारदार आहे. बॉल एक टप्पा खेळ, सीमा पार चौकार. अजूनही गरज आहे. चांगला फटका, क्लासिकल स्ट्रोक, क्लास दाखवत असताना बॅट मधून बॅट्समन उमेशच्या माध्यमातून आला चौकार. धाबा धाव फलकावरती 21, 9 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पाली टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. मान्यवरांचा स्वागत समारंभ इथे समाप्त होतोय. त्यानंतर मैदानाच्या आत आपण विचार केला तर 9 धावसंख्येची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच होती. कमबॅक करताना दिसला होता रोहित, परंतु इथे या चौकारानं अशा द्विगुणित करत असताना गुलसोंदे संघ. हा देखील चांगला फटका, जमिनीला घरंगल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाईल डीप मिड विकेटला, तिथे मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे सरकेल. जशी एक एक धाव फलकावरती जोडली जाईल तसा विजयाच्या समीप जात असताना गुलसंदे संघ आपण पाहतोय. धाबा धाव फलकावरती 22, 8च्या औपचारिकता आहे. कमबॅक करावा लागेल, मॅजिकल स्पेल हाताळावा लागेल डिक्सल टीमच्या एका गोलंदाजाला. बऱ्याचशा अपेक्षा होत्या डिक्सल टीम कडून देखील. रोहितचा बॉल शॉर्ट लेंथ, पिक केला बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे मिळेल एक सिंगल. सिंगलच्या मदतीने आणखी एक धाव फलकावरती जोडली जाईल. षटक संपल्याचा इशारा अंपायरचा. 2 षटक संपल्यात आणि धाबा धाव फलकावरती 30चा पाठलाग करत असताना
आमदार आदरणीय महेंद्र शेठजी थोरवे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदरणीय श्री शरदजी ठाणगे यांच्या संयुक्त विद्यमानानं घडवलेली शृंखला अर्थातच आमदार चषक 2023 आपण अनुभवतोय. आमचे सर्व मान्यवर व्यासपीठावरती आनंद घेत असताना या मॅचचा त्यांचं सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. 12 बॉल 7 ची गरज ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती निर्णायक षटक या मॅच मधील घेऊन येते ओमकार. ओमकारचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न अंपायर डिसिजन फलंदाज पाथ लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज उमेश बॅक टू द डगआउट. महत्वाच्या क्षणी 11 बॉल समीकरण 7 या धावसंख्येचं सामना संपलेला नाही. क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पडत नाही तोपर्यंत क्रिकेटचा सामना कोण जिंकेल कधी काहीही सांगू शकत नाही. सातत्यानं म्हटलं जातं अनिश्चिताने भरलेला क्रिकेटचा खेळ. रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळेल का? 11 बॉल 7चं समीकरण प्रेक्षकांना हवाबसा वाटणारा सामना मिळेल का पाहायला? 11 बॉल 7 सामना एकतर्फी वाटतंय, परंतु क्रिकेट असा खेळ आहे तो क्षणार्धात बदलणारा क्रिकेटचा खेळ. 11 बॉल आणि 7 या धावसंख्येची गरज. ओमकार चांगल्या रीतीने गोलंदाजी करावी लागेल. स्लॉट मध्ये बॉल पुन्हा एकदा अंपायरकडे दाद मागण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला बॉल प्रचंड वेगानं फेकला होता बॉल. इथे देखील निर्धाव चेंडू जे सांगता निर्धाव बॉलची गरज आहे, नितांत गरज आहे टीम डिक्सेल संघाला. ओमकारला देखील माहिती आहे जसे जसे निर्धाव बॉल येत राहतील ना तसे तसे अपेक्षा वाढत जातील डिक्सेल संघाच्या विजयाच्या दिशेने जात असताना. 10 आणि 7 असं समीकरण. 10 बॉल शिल्लक आहेत, 7 ची गरज आहे. ओमकार रनअप स्लो आहे परंतु बॉलिंग प्रचंड वेगाने फेकत असताना इथे देखील सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. 6 ची गरज आहे. एखादा मोठा षटकार सामना फिनिश, परंतु एखादा विकेट एखादा डॉट बॉल जर तरचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 6 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी थोडासा कमबॅक करून देतो डिक्सेल संघाला. अशा थोड्याशा वाढवत असताना टीम डिक्सेल संघाच्या ओमकारचा बॉल वेग होता परंतु दिशा खराब होती. लेंथ लाईन वरती आता कंट्रोल ठेवणं गरजेचं. अतिरिक्त लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल ऑफिशियल सांगत असताना अतिरिक्त धाब्यानं धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावा धावफलकावरती 25. 5 ची गरज आहे. पहिला सामना आपण पाहतोय आमदार चषक 2023 अंतिम दिवसातील. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं इन ऍक्शन मध्ये. पाली आणि त्यांच्या विरोधामध्ये बीड. ओमकारचा बॉल बॉटम एज आणि तिथे मात्र स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तिथे मिळते सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 1 ने. 26 धावा धावफलकावरती. अमोल वन डाऊनच्या भूमिकेमध्ये गेलाय टीमसाठी. लक्ष्याच्या जवळ आहे. 4 धावसंख्येची गरज आहे. 26 धावा धावफलकावरती. संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एकेरीला प्राधान्य. समजूतपूर्वक क्रिकेट. ओमकार पुन्हा एकदा सज्ज समोर. अमोल लोवर फुलटा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. कार्पेटच्या साह्याने बॉल चालायत. जबरदस्त फिल्डिंग विकीच्या माध्यमातून. संघर्ष अजूनही करतायत. क्रिकेटमध्ये प्रयत्न सोडणारे कधीच जिंकत नाहीत आणि प्रयत्न करणारे कधीच हारत नाहीत. हा इतिहास आहे. प्रयत्न सोडले तर निश्चित हार तुमच्या बाजूने निश्चित जाईल आणि ज्यानंतर तुम्ही प्रयत्न जसे सोडत नाहीत ना तसा विजय देखील तुम्हाला सोडण्याचं नाव घेत नाहीत. म्हणून म्हटलं जातं प्रयत्न सोडणारे कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीच प्रयत्न सोडत नाहीत. मॅच मध्ये अजूनही डिक्सेल संघ स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. समीकरण शुभम टाणगे माहिती पुरवत असताना 7 स्कोरर. 27 धावा आहेत धावफलकावरती. 3 ची अजूनही गरज आहे.
एखादा डॉट बॉल आवश्यकता आहे, परंतु चांगला समजूतपूर्वक क्रिकेट. 38 सर्कलला बॉल विसावलाय, क्लिअर करेल. एक कंप्लीट. दुसरा वेगाना प्रयत्न, थ्रो देखील चतुर होता, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण. तिसरीचा प्रयत्न करायचा आहे आणि तिसरीचा प्रयत्नात देखील फलंदाज होतोय बाद, परंतु 2 धावा अगदी सहजरित्या मिळवल्यात. कौतुक करेल बॅटरचं देखील. चांगल्या 2 धावा मिळवल्या. एकचं रूपांतर 2 मध्ये कन्वर्ट केलं, दुसरीला तिसरी मध्ये करायचं होतं कन्वर्ट, परंतु फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. अमोल बॅक टू द डगआउट. सहा बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. 1 धावा देखील वाचल्यात क्रिकेटच्या पटलावरती बऱ्याचदा. हाच कारनामा कर्जत मधील कडाव गावातील नितू मालीनं देखील केलाय. गर्वानं सांगू शकतो की कर्जतकरांनी देखील हा कारनामा बदलापूरच्या स्पर्धेमध्ये केलाय आणि 6 बॉल 1 धावसंख्या देखील वाचू आपण शकतो, याचं ज्वलंत उदाहरण आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहिलंय. सातत्यानं म्हणतो, स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. स्वतःवरती विश्वास. 6 बॉल 1 धावसंख्या वाचवायचे. पहिला बॉल स्लोवर बन आणि इथे मात्र वाईडनं सामना जिंकलाय सहजरित्या टीम गुलसंदे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम गुलसुंदे. आणि त्यानंतर हार्ड लक टीम डिक्सल. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा असतील आणि नेक्स्ट टुर्नामेंट साठी शुभेच्छा असतील डिक्सल संघाला आणि त्याचप्रमाणे नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा गुलसंदे टीमला. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये पाले आणि त्यांच्या विरोधामध्ये बीड, त्यानंतर गुलसुंदे आणि त्यांच्या विरोधामध्ये डिक्सल झालेला सामना. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतर पाली संघाचा कर्णधार देखील आपण पाले संघ